ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे जीवन उपयोगी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. आणि स्वामी भक्तांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि हा संदेश मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला अनुभव येईल आणि लवकरच तुमचा विजयाचा दिवस ठरलाय आणि त्यासाठी तुम्ही तयार राहा. आणि स्वामी लवकरच तुम्हाला गोड बातमी देणार आहेत. आज स्वामी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहेत आणि स्वामी तुम्हाला आज सर्व काही देणार आहेत. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायला हवा आणि तुमच्या कुटुंबावरील मोठे संकट आज स्वामी निवारणार आहेत. आणि स्वामी ही बातमी स्वतः स्वर्गातून तुमच्यासाठी घेऊन आले आहेत. त्यामुळं स्वामींवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि स्वामी तुमच्यासाठी भरभरून आशीर्वाद घेऊन आले आहेत. त्यामुळे हा संदेश संपूर्ण ऐका, अजिबात चुकवू नका. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या आगमनाने सर्व दुःख, दैन्य, चिंता या पळून जात असतात आणि दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला आपल्याला लाभत असते. तशी सुंदरता ही स्वामींमध्ये आहे आणि स्वामींमध्येच आपण सर्व सुख हे शोधलं पाहिजे. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमावं. पैसा कमावला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही, ते दिसत नाही. पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे चालू होत असतं. म्हणून उगाची भीतोसी भय हे पळू दे. जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे आणि ती शक्ती तुझं संरक्षण करणार आहे. आणि स्वामी आपल्याला म्हणतात, बाळांनो भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. ईश्वर म्हणजे आपली शेवटची आशा नाही तर पहिला विश्वास आहे आणि तो पहिला विश्वासच आपण टिकून ठेवायचा आहे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहेत तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत ते नक्कीच पोहोचवत असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तोच खेळ खेळवत असतो. म्हणून एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. पण एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि मनासारखे नाही झाले तर मग सांगा. मित्रांनो, विश्वास ठेवा. न मागता न बोलता स्वामी भरपूर देत असतात. फक्त स्वामींचं नामस्मरण हे दररोज तुम्ही केलं पाहिजे. चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात. मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीही व्यर्थ हे जात नसते. म्हणून नामस्मरणात प्रचंड ताकद असते आणि नामस्मरण केले की आपल्याला कशाची कमी राहत नाही आणि कशाची कमी आपल्याला होत नाही. म्हणून स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीने वागावं. दुसऱ्याचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते. म्हणून स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते. जिथं तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असूच, हे स्वामी तुम्ही नक्कीच सांगा. आणि स्वामी म्हणतात की आपल्यासाठी ते सर्व ठिकाणी नक्कीच येतील. फक्त आपण त्यांना हाक मारली पाहिजे आणि त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात कधीच तुलना होत नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकतात. म्हणून निस्वार्थ निष्काम सेवा सुरू ठेवा आणि गुरुबोध हा होतोच आणि एक दिवशी नक्कीच होईल. म्हणून परिस्थिती कितीही वाईट असली तरी चांगलं वागणं सोडू नका. कारण यश निश्चित आहे. कारण दुःखाचा डोंगर ओलांडून गेल्याशिवाय सुखाची वाट मात्र दिसत नसते. म्हणून प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता, याचं खूप छान उत्तर आहे. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच आपल्याला मिळत असतो आणि मंदिरात आपल्याला ते सुख मिळत असतं. स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करून दाखवण्यात वेळ घालवू नका, तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगलं बनवा आणि जगामध्ये तुमचं नाव लवकरच होईल. स्वामींनी सांगितले आहे, तू इमानदार राहा, बाकीचे मी सगळे बघून घेईल आणि सगळ्यांचे कर्माचे फळ मी सगळ्यांना चांगलेच देणार आहे. म्हणून त्याचे कष्ट वाईट असो का मग चांगले असो, तसे त्याला फळ हे निश्चितच मिळणार आहे. जीवनात कष्ट केल्याने बुद्धी चांगली राहते आणि नेहमी सत्य बोलण्याने आणि मन चांगले राहते. म्हणून नेहमी आपण सत्य बोलावे आणि सत्याच्या मार्गावर मात्र नक्कीच चालावे. म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती ही स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वागत असते. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला
तरी ती तरुण जात असते. म्हणून कधी तुम्हाला खूप रडू येत असेल ना, तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. नक्कीच ते तुम्हाला पोटाशी धरतील आणि तुम्हाला म्हणतील, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही दुनिया जरी तुझ्या विरुद्ध असली ना, तरी मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. म्हणून माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य हे नक्कीच असते. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल ना, तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव हे समजून घेतले आहेत. म्हणून तुम्ही नक्कीच स्वामींना आतुरतेने हाक घाला आणि स्वामींना बोला, तुमच्या जवळ मला नक्कीच बोलवा आणि तुमच्या मंदिरात दर्शनासाठी स्वामी मला प्रत्येक दिवशी बोलवा आणि नामस्मरण माझ्याकडून करून घ्या. म्हणून सगळी संकट दूर होतील. एकदा मनापासून तुम्ही कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अति आनंदी असताना किंवा अति दुःखी असताना कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण तो चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाईट अनुभव येऊ शकतात. म्हणून जीवनात कोणत्याच गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते, कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात, कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका, कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या, कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढणार नक्कीच आहे. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्य काळाची जास्त चिंता आपल्याला जीवनामध्ये आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही, कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नसते. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे, कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद ही सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच मिळणार नाही. म्हणून नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष तुम्ही द्या, कारण जर आपण हातात मेहनत करण्यावर भर दिला ना, तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निर्माण होतो. आणि म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व तुम्ही द्या, कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे हे नक्कीच शक्य होत असते. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते, आणि कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजतेने आणि कमी वेळात करण्यास नक्कीच मदत करत असतो. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका, कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या नक्कीच सत्यात उतरतात देखील. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी, कारण दुसऱ्याची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात मात्र नक्कीच येणार नाही आणि तुम्ही भरपूर ठिकाणी चुका कराल. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही, कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा आपल्याला साथ देत असते. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा ठिकाणी परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा, कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो. आणि ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येयापर्यंत करण्याचा दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद मात्र देत असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाही, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज नेण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला येत नाहीत. म्हणून साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा, कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते आणि सत्य कोणतेही आणि कोणीही ते नाकारू नका आणि नाकारूही शकत नाही. म्हणून जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण साधी राहणारी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम नक्कीच करू शकतो हे दाखवून देते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधीही प्रयत्न करणे थांबवू नका, कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपण नक्कीच ठेवली पाहिजे. आणि ती तयारी असली की आपण सर्व ठिकाणी यश हे मिळवूच. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण प्रतिकूल परिस्थितीतच आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन
आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव हे करून देत असते. म्हणून दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा, कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी नक्कीच देत असते. आणि चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजतेने मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहतात. आणि म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन नक्कीच तुम्ही जगायला हवं. आणि एखादी गोष्ट करून दाखवायची जिद्द स्वतःमध्ये ठेवा. आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही. म्हणून कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा, पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर मात्र पडू देऊ नका. आणि संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते, पण त्यामुळे तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून नक्कीच देतात आणि आणूनही देतील. म्हणून जीवन जगताना अडचणी आपल्याला भरपूर येतात, पण त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देत असते आणि ध्येय साध्य आपले होतही असते. म्हणून संघर्षाच्या काळात हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार करा. कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनात दुर्बल व बनवते आणि खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास ही तयार करत असते. म्हणून जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल यासाठी प्रयत्न करा. कारण नक्कीच समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करत असते. आणि म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग तुम्ही नक्कीच निवडा. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न हे करत असतो. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा. कारण आपली ही जिद्द आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद मात्र देत असते. म्हणून वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतळ काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा. कारण खडतळ काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र करावे लागतात. आणि आपण केलेले कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड करतो, पण असे करू नका. त्यासाठी आपले काम प्रामाणिकपणे करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा आणि परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून नक्कीच करेल. आणि जीवनात असलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत हा ठरत असतो. म्हणून एखादी गोष्ट करताना मनात शंका आणू नका, कारण मनात निर्माण झालेली शंका आपला आत्मविश्वास कमी करत असते. त्यामुळे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून काम करत राहा आणि बघा तुम्हाला यश नक्कीच मिळेल. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला देत असते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करा. आणि कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तरच आपण यशस्वी नक्कीच मात्र होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्या संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव आपल्याला मिळत मात्र नक्कीच असतो. म्हणून आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवनाचे आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. आणि कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे असते आणि ते सत्यात उतरते देखील. म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण
जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागते आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते आणि योग्य नियोजन तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असतो आणि जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. याउलट वाईट गोष्टींच्या आहारी माणूस पटकन जातो आणि त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामामध्ये सहभागी व्हा. तुमची प्रगती ही निश्चितच होईल. म्हणून समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो. म्हणून वास्तविकतेने भान ठेवून जगणे गरजेचे आहे, कारण वास्तविकता आपणास आयुष्याच्या चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी मात्र ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा, कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते आणि ज्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे. आणि वाचनाची आवड निर्माण करा, कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देत असते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय लावून घ्या, कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपल्या केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता तुम्ही नक्कीच ठेवा. आणि पर्वता एवढे संकट जरी पुढे आले ना तरी त्या संकटावर मात करण्याची जिद्द ठेवा, कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व हे निर्माण करत असते. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे आहे, कारण सकारात्मक विचार हे आपल्याला जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नक्कीच जीवन जगण्यास मदत करू शकतात. आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करा, कारण जीवनात येणारे अडथळे हे आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास आपल्याला मदत नक्कीच करेल. आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तर आपण आपले ध्येय गाठू शकतो, कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त नक्कीच करून देतात. म्हणून जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न बाळगता तुम्ही फक्त प्रयत्न करा आणि प्रयत्न करत राहा, नक्कीच यश मिळणार आहे. जीवनात गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे, कारण योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे. त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखविणारा गुरु असणे नक्कीच आवश्यक आहे. एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपल्या हाती येतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात, कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो आपण नियमितपणे प्रयत्न करत असतो. आणि सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे, तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता नक्कीच निर्माण होऊ शकते. म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे, कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो आणि आपण नक्कीच यशाच्या शिखरावर जाऊ शकतो. म्हणून आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या, कारण मन शांत ठेवले तर आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम करू शकतो. आणि आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला नक्की शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी मात्र भासणार नाही. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो, पण असे करू नका, कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी नक्कीच बनवत असतात. आणि जग तुमची तुलना इतरांशी करून तुमचे कर्तृत्व ठरवेल, पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करा. आणि मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान हे गाजले पाहिजे आणि ते तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्कीच अनुभवाल सुद्धा. म्हणून कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही. आणि ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा
ज्या आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात आणि तेव्हाच आपण आपले ध्येय साध्यही करू शकतो. आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जी तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल. कारण आपले प्रयत्नच आपणास विजय मिळवून देऊ शकतात. आणि आयुष्यात नियोजनासह प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात मात्र नक्कीच करता येईल. आणि आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षाच्या संघर्षाच्या काळात सामना करावा लागतो. कारण साम्राज्य हे एका दिवसात उभे राहत नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र करावे लागतात. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर नवीन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्यासोबत नक्कीच असेल. म्हणून जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर तुम्ही दुःख असले ना तर उद्या सुख नक्कीच मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा मात्र प्रयत्न तुम्ही करा. आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करत असतात, कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगामध्ये जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि त्याप्रमाणे आपण जीवनामध्ये जगूही शकतो. म्हणून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रत्यक्ष मैदानात ते जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न नक्कीच करत असतात. आणि जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा. कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाहीत. आणि यशस्वी व्यक्ती व्हायची असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला नक्कीच होणार नाही. म्हणून संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसेल तरी आपण स्वतःच्या चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. आणि ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करण्यासाठी कधीही सोडू नका आणि कधीही ज्ञान प्राप्त करणेही सोडू नका. म्हणून जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासात त्यालाच लिहिला गेला आहे ज्याने जीवनातील संकटे आणि संघर्षावर मात करून यश मात्र मिळवले आहे. आणि जशाच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील. आणि पुढे ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी नक्कीच मदत करेल. आणि तुमची बाजू योग्य असेल तर कधी माघार घेऊ नका, कारण या जगात सत्याचीच परीक्षा घेतली जाते. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा आणि विजय हा सत्याचाच होईल यावर फक्त विश्वास ठेवा. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात करण्याची संधी देतो आणि तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा सुद्धा देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणास स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. आणि आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न साकारही होत नाही. म्हणून यश मिळवल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेणं आणि घेता येणे शक्य होते. आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास नक्कीच करता येतो. आणि मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी तुम्हाला मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला जिद्द आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करा. कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण घडत नसते. प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्या जीवनात त्याचा वापर करता येऊ शकतो. आणि नक्कीच जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य होते. आणि म्हणून जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्याचा सामना करण्याची ताकद तुमच्यात असेल, म्हणून ती ताकद तुमच्यामध्ये येईल आणि तुम्ही त्याचा सामना देखील नक्कीच करू शकता. मित्रांनो, एखाद्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हाला अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कशी आहे आणि कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही.
म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्त्वाचा असतो, कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे शिकवत असतो. एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे, कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन ठरत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे, पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच गरजेचे आहे. आणि जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे. आणि त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका, कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते. आणि मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही, कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकू शकत नाही हे तितकेच खरे आहे. आणि जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि फार कमी लोकांना ते मिळतही असतात. म्हणून आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणे हे आवश्यक भरपूर आहे. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य नाही. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते. आणि त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्यांचा सामना करून त्यावर मात आपण करता येते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका, कारण या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपल्याला कोणताही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय नक्कीच मिळेल. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावण्यास आपण नशिबावर अवलंबून न राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण हे विकसित करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंद जगण्यास मदत करत असते. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील. आणि भूतकाळ आपण बदलू शकलो नसलो तरी भविष्यकाळ येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल. आणि अशा आत्मविश्वास नक्कीच तुमच्यामध्ये निर्माण आपण करू शकतो. कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे, कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य हे पूर्ण होत नसते. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही ना, तेव्हा आपण आयुष्यात खूप मोठी गोष्ट मिळवू शकतो, कारण गमवण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही. म्हणून एखादे ध्येय सत्यात उतरवण्यासाठीचा मार्ग सोपा असेलच असे नाही, कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते आणि ते तुम्हाला करावेच लागणार आहे. म्हणून ते ध्येय नक्कीच तुम्ही ठरवा आणि त्याच्यावर एकाग्र राहा. नक्कीच यश तुमच्या पदरात पडेल. आणि स्वामी आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत आणि त्यांचा आशीर्वादही आपल्या पाठीमागे आहे हे विसरू नका. आणि त्याप्रमाणे तुम्ही काम करत राहा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही, कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. म्हणून त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज आहे, एवढंच लक्षात ठेवा. आणि आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते, त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे हे गरजेचे असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे, कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्यासोबत असतीलच असे नाही, तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील. आणि जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळ दुःख जेव्हा येतात तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता ही निर्माण होत असते. आणि आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे हे गरजेचे आहे, कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे हे सोडत असतात आणि जगतात संघर्ष करावा आणि भरपूर लागतो, पण जगताना हे सत्य आहे. आणि त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद मात्र आपण बनवले पाहिजे. आणि स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणा स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात
आणि हेच प्रयत्न विजय खेचून आणतात हेही लक्षात ठेवा. तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करतात त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे, कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतर तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर नक्कीच येऊ शकाल. आणि जीवन जगताना समस्या येतात, या समस्यांना तोंड देण्यासाठी आपला ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकता. आणि जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागेल. आणि कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष हा ठरलेला असतो. म्हणून आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे, कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे. आणि जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार आहे. आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो, आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा हे सकारात्मक विचार नक्कीच घेतील. आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य नक्कीच घडवतील आणि तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पुढेही नेतील. म्हणून तुम्ही जीवनामध्ये नेहमीच सकारात्मक विचार केला पाहिजे आणि चांगले विचार तुमच्या मनामध्ये ठेवले पाहिजे, तरच तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर पुढे जाल आणि प्रगती तुम्ही कराल. स्वामी भक्तांनो, स्वामींचे आपल्यावर खूप उपकार आहेत. आपल्याला त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे. आणि स्वामी आज तुमच्यावर सर्व कृपा बरसणार आहेत आणि स्वामी तुम्हाला मोलाचा संदेश सांगण्यासाठी आले आहेत. त्यामुळे हा संदेश नक्कीच ऐका. आणि स्वामींची लीला सुरू झाली आहे आणि स्वामी लवकरच तुम्हाला चमत्कार दाखवतील आणि तुमच्यावरचे मोठे संकट लवकरच निवारण्यात येणार आहे. आणि तुमच्यासाठी मोठी चांगली गोड बातमी स्वामी घेऊन आले आहेत. त्यामुळे हा संदेश अजिबात नाकारू नका. स्वामींकडे प्रार्थना करा. थोर उपकार तुमचे श्री स्वामी समर्था. आधार तुझा श्री स्वामी समर्था. तू दाता, तू विधाता, तू कारण, तू करता, तू माता, तूच पिता, तू बंधू, तूच सखा. आम्हावरी राहू दे स्वामी राया, तुझी दया हीच विनंती तुझ्या चरणी. स्वामी समर्था. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो. स्वामी भक्तांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते, काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास असला पाहिजे आणि तो विश्वास असला की सर्व काही या जगामध्ये शक्य होणार आहे. विश्वासावर दुनिया कायम आहे असं म्हणतात, त्यामुळे विश्वास तर तुम्हाला ठेवावाच लागेल. स्वामी भक्तांनो, जो संपत्ती बाळगतो पण तिचा उपभोग घेत नाही त्याची गत सोने पाठीवरून वाहून नेणाऱ्या गाढवासारखी असते. म्हणून तुम्ही तुमच्या जवळ असलेला पैसा तुम्ही उपयोगात घ्यायला शिका. नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला शिकला आणि तोच खरं आयुष्य जगतही असतो. म्हणून स्वामी म्हणतात, ज्या लोकांसाठी तुम्ही महत्वाचे नाहीत त्या लोकांपासून पुढे निघून जा. तिथे थांबून त्यांच्या आणि स्वतःच्या सुखाला दुःखाचे रूप तुम्ही कधीच देऊ नका. माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, सर्व झाडांनी फळं दिलेच पाहिजे असं नाही, तर काही झाड सावलीसाठी राखून ठेवावी लागतात आणि ती झाडं तुम्ही नक्कीच राखून ठेवा. हे तुम्हाला याचा अर्थ समजून घ्यावा लागेल. कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म या जगात कोणतेच नाही आणि असे जर कर्म तुम्हाला करायचे आहेत, एवढा संयम ठेवायला शिकवा
स्वामी की कितीही वाईट झालं तरी वाईट वाटलं नाही पाहिजे आणि स्वामी तुम्हाला ते शिकवतीलही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. अद्भुत आहे तुमची माया, सदैव राहो तुमची छत्रछाया. अक्कलकोटी आहे तुमचा निवास, तुमच्या कृपेने सुखी होतो जीवन प्रवास. आणि आपला जीवन प्रवास खरंच स्वामींच्या कृपेने सुखरूप आणि चांगला होत असतो. म्हणून स्वामी आपल्या पाठीशी कायम असतात आणि स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मदत देखील करत असतात. म्हणून कठीण आणि महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होत असतो. आणि जे दुसऱ्यांसाठी जगतात ना तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात. बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखे मात्र असतात. आणि आळस हा माणसाचा प्रत्येक चांगल्या कामाच्या आड येणारा प्रबळ शत्रू आहे. म्हणून आळस तुम्हाला कधी येऊ देऊ नका. जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल ना तर लवकरच तुमच्यावर गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे. म्हणून वस्तू घेताना सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि जे आज तुम्ही वागताय ते उद्या तुमच्या सोबतही वागलं जाईल. जो त्रास आज तुम्ही दुसऱ्याला देताय तोच त्रास उद्या तुमच्या वाट्यालाही येईल. विषय कर्माचा आहे, तिथे धर्म सुद्धा हजर असतो हे मात्र निश्चित. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या जीवनातून अडचणी दूर होऊन जातील. आयुष्य तुमचं आहे, संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. बाकीचे फक्त मजा बघणार. तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा आणि आपलं काम निस्वार्थ मनाने करत राहा. जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो आणि त्याला त्रासही तेवढाच होत असतो. म्हणून जेवढी वाट तू पाहिलेली आहेस, वेळ आली की तुला इतके मिळणार की तू सांभाळू शकणार नाहीस. पण तोपर्यंत थोडा धीर धर आणि थोडा धीर धरल्याने सर्व काही शक्य होते. म्हणून श्रीमंतीच्या यादीत नाव नाही आलं ना तरी चालेल, पण माणुसकीच्या यादीत आपलं नाव पहिल्या स्थानी झळकलेच पाहिजे. आणि ते झळकण्यासाठी आपल्याला लागेल तितके प्रयत्न आपण नक्कीच करावे. आयुष्यात खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने तुम्ही सांभाळा. मग ती वस्तू असो किंवा आपली माणसं असोत, ती फक्त तुम्ही चांगल्या प्रकारे सांभाळली तर तीच माणसं तुम्हाला जीवनात पुढे जपतात आणि तीच माणसं तुमचा पुढे सांभाळही करतात. म्हणून कधी कधी शांत राहणं हेच सगळ्यात मोठं उत्तर असतं. कारण अयोग्य शब्द कर्मात अडथळे आणतात आणि मग तुमचे कर्म हे पूर्णपणे बिघडत असतात. आपल्यासाठी एखादी व्यक्ती खरंच तळमळ करत असेल तर आपण भाग्यवान आहोत. कारण आजकालच्या दुनियेत सगळी नाती तर स्वार्थासाठीच तर जोडली जात आहेत आणि आपल्या तळमळ करणारी व्यक्ती या जन्मामध्ये आणि या जगामध्ये सापडणं मुश्किल आहे. मित्रांनो, विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. आणि माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव हे पूर्णपणे असतेच. म्हणून एक लक्षात घ्या, समोरच्याशी कसे वागावे हे ज्या लोकांना समजत नाही अशा माणसासमोर गप्प राहिलेलेच बरे असते. कारण अशा माणसामुळे आपले विचार पूर्णपणे खराब होऊन जात असतात. आणि माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला सुद्धा जन्माला आलो आहे. आणि जोपर्यंत सर्व काही ठीक चालू आहे तोपर्यंत देवाला दुरूनच हात जोडतात आणि थोडंसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊन नारळ फोडत असतात. असं कधीही करू नका. देवाचं दर्शन घ्या आणि देवाचं दर्शन घेतल्यावर सर्व काही चांगलंच होतं. सत्य काय आणि असत्य काय याची खात्री झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. केवळ खूप मोठा समूह एखाद्या मताचा पुरस्कार करतो म्हणून कोणतेही मत वा सिद्धांत स्वीकारू नका. त्यावर पूर्ण अभ्यास करा आणि मगच तुम्ही निर्णय घ्या. आणि कोणतीही गोष्ट अभ्यास केल्याशिवाय तुम्ही निर्णय घ्यायचा नाही. आणि लोकांची कदर करायला शिका. ना आयुष्यापर्यंत ना आयुष्यातील माणसं. म्हणून माणसं जपली तर तीच माणसं आपल्याला पुढे जाऊन जपतील. म्हणून बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं कधीच उडत नाही. आणि कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुखही मिळत नाही. आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्यही माणसाचे घडत नाही. म्हणून हा जन्म पुन्हा नाही, ही नातीही पुन्हा नाहीत. म्हणूनच जर कोणी तोडणारे असतील तर तुम्ही जोडणारे व्हा. कोणी रुसणारे असतील तर तुम्ही मनवणारे व्हा. आणि कोणाच्या आयुष्यात तुम्ही गेलात तर त्यांच्या आयुष्यात सौंदर्य तुम्ही व्हा. मग तुम्हाला सर्व काही शक्य होईल. म्हणून माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी कसं वागत आहे
ते नेहमी तो पाहत असतो आणि त्याचं स्वतःकडे कधी लक्ष नसतं. म्हणून आपण पहिले स्वतःकडे बघायचं, नंतर आपण आपल्यावरूनच जग ओळखायचं असतं. तुम्ही दानशूर जरी झाला असला ना तरी चुकीच्या मार्गाने धन कमावले तर त्याचे फळ भोगावेच लागेल. आणि म्हणून तुम्ही चुकीच्या मार्गाने कधीच धन कमवू नका. ते तुम्हाला पूर्ण आयुष्य पुरणार नाही हे मात्र निश्चित. आणि माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र त्याचं अगदी स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो. आणि तो परमेश्वर सर्व काही बघत असतो, त्याला सर्व काही दिसत असतं. म्हणून देवा, फक्त तू आमच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेव असं देव आपल्याला म्हणत असतो. म्हणून आपल्याला देवाला फक्त एवढंच मागायचं आहे की देवा, मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या आणि तुमचा हात आमच्या पाठीवर राहू द्या. एवढंच मागणं तुमच्याकडं. मित्रांनो, मानसिक शांती असेल तर सर्व काही छान वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते. शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजेत. कारण लोक चेहरा विसरतात, शब्दांना ते अजिबात विसरत नाही. आणि बहुरूप्याने कितीही सोंग घेतली तरी त्याचा मूळ स्वभाव काही बदलत नाही. जसं की तळ्याच्या काठावर बसलेला बगळा जरी ध्यानस्थ वाटत असला तरी त्याचे लक्ष हे तळ्यातील माशांवर असते. म्हणून ढोंगी नाटकी लोक असतात, एक वागतात आणि एक करतात. म्हणून त्यांच्यावर कधी विश्वास ठेवू नका. स्वामी सांगत असतात, बोलून टाकावं पण टाकून बोलू नये. माणसाची मने विनाकारण दुखावली जातात. आपणासाठी माणसे काल, आज आणि उद्या सुद्धा महत्वाचीच असतात आणि ती महत्वाचीच असणार सुद्धा आहे. म्हणून तुम्ही माणसांना नक्कीच जपायला शिका. माणसं जपायला शिकले की सर्व काही शक्य होते आणि सर्व काही चांगलेही होते. म्हणून मित्रांनो, तुम्ही सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही ना, अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही ना, आणि क्रोध उत्पन्न झाला जरी तो कठोर शब्द उच्चारत नाही ना, तो मनुष्य जगात सर्वश्रेष्ठ असतो आणि तो मनुष्य जीवनामध्ये खूप काही आनंद मिळवत असतो. म्हणून अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख तुमच्या वाट्याला येतील, पण सगळ्यांसोबत हे होतच राहतं. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला जावे लागत असते. कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ना ते होईल, आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे. आपण आज आहोत तर उद्या नाही. आनंदी राहा आणि आयुष्य एन्जॉय करा. आहे त्या परिस्थितीला सामोरे तुम्ही नक्कीच जायला शिका. वेळ कोणतीही येऊ, मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही, काही वेळा नुकसानही होईल. चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये आणि वाईट दिवसात खचून जाऊ नये. हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने नक्कीच आपण पोट भरले पाहिजे आणि त्यानं आपलं पोट नक्कीच चांगल्या प्रकारेही भरू शकतं. म्हणून हवं तर खूप काही असतं आयुष्यात, पण मिळतं फक्त तेच जे आपल्यासाठी योग्य असतं आणि जे स्वामींनी आपल्यासाठी योग्य पाहिलेलं असतं. म्हणून ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध पूर्णपणे संपून जात असतात. म्हणून वेळेप्रमाणे आपल्या गरजा बदला, पण आपल्या गरजांप्रमाणे माणसं बदलत फिरू नका. फक्त माणसांना जपायला शिका आणि ते कुठे चुकले तर त्यांना ते समजून सांगायलाही शिका. अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमची उत्तम आत्मस्थिती असते. उपासना व नामस्मरण जी तुमच्या कानात हळूच सांगत असते, सगळं उत्तम होईल, फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. आणि जो व्यक्ती मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो तो चांगलंच मार्गात करत असतो. आणि आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आनंद आणि आशीर्वाद घेऊन येत नाही, तर बरेच लोक आपल्याला कटू अनुभव देऊन जातात. प्रत्येक व्यक्तीने आपणाला भेटून आनंदी व्हावं असं गरजेचं नाही, पण आपण आपल्याला भेटून कोणी दुःखी होऊ नये यासाठी प्रयत्न नक्कीच करायला हवेत. आणि चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात ना तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल ना तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीही उपयोग तुम्हाला होणार नाही. आणि आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते, एक परमात्मा आणि दुसरा फक्त आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन म्हणजे अंतरंगातील देवपण. आणि त्या अंतरंगातील आपलं देवपण आणि निरागस मन आपण त्याचप्रमाणे चांगल्या पद्धतीने जपायचं आहे. आणि ते चांगल्या पद्धतीने जपलं की आपल्याला देव चांगलंच देणार आहे आणि आपल्याला सर्व काही चांगलंच होणार सुद्धा आहे.
म्हणून आयुष्यात खूप कष्ट संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं. पण स्वामी सेवेकरांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात ना की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. ही स्वामींची कृपा आहे आणि हे आपण समजून घ्यायला हवं. लोक काय विचार करतील यामुळे स्वतःचे जीवन बर्बाद करू नका. कारण तुम्ही किती पण काही चांगले केले ना तरी लोक तुम्हाला नावं ठेवतील, म्हणजे ठेवतीलच. आणि अडचणीच्या काळी स्वामी सदैव पाठीशी उभे राहिले आणि ते आमच्या मित्रासारखे आमच्या सोबत राहिले. यात खरी गोष्ट आहे. आणि जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ आयुष्यात कधी येत नाही. आणि आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होत असते आणि चांगल्या गोष्टी आपल्यासाठी घडत असतात. म्हणून कोणाकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही याचा विचार मी कधीच करत नाही. कारण देवानं जे दिलं आहे ते पण कोणापेक्षा कमी नाही. आणि देवाने मला चांगलंच ठेवलं आणि आतापर्यंत सांभाळलं, त्यासाठी देवाचे मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद. तुमचं अपमान करणाऱ्यांना उत्तर देत बसू नका. स्वतः प्रामाणिकपणे मेहनत करा. कारण तुमचं यश अपमान करणाऱ्यांनाही तुमचा सन्मान करायला भाग पाडतं आणि ते नक्कीच तुमच्यासाठी उभं असतं. म्हणून आयुष्याचा काही भरोसा नाही. जो तुमच्याशी हसतोय, तुम्हाला आनंदी करतोय, तो तुम्हाला कधी सोडून जाईल माहिती नाही. म्हणून कोणावर नाराज होऊ नका. कोणास ठाऊक कोणाची सोबत किती काळ टिकेल आणि कशासाठी टिकेल. म्हणून जास्त विचार करत बसू नका. त्याने मानसिक आजार होतो. उलट जे वाट्याला येईल त्याच्याशी 2 हात करायची तयारी ठेवा. देव सुद्धा तुमची परीक्षा घेईल, पण सुख आणि समाधान नक्कीच देऊन जाईल. म्हणून एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व कायम जिवंत राहते आणि शेवटपर्यंत राहते. म्हणून तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आलात. वाईट दिवसांना जिंकू देऊ नका, एवढं निश्चित. आणि योग्य वेळी तुला योग्य गोष्ट मी देईलच. पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल, हे मात्र निश्चित आहे. आणि स्वामी सांगतात, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळतं नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं, एवढं मात्र निश्चित. आणि मरणाऱ्याला रडणारे 1000 मिळतील, पण जो जिवंत आहे त्याला समजावणारं एकही सापडणार नाही. म्हणून जो व्यक्ती तुम्हाला जिवंतपणे नक्की समजावत आहे आणि तुम्हाला मदत करत आहे त्याची कदर नक्कीच तुम्ही आयुष्यभर करायला हवे. स्वामी सांगतात, तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस बाळा. कधी कधी तुझे निर्णय चुकतात, पण माझे नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि खंबीरपणे उभा सुद्धा राहील. फक्त तू भिवू नकोस. स्वामी सांगतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा की जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा ते एक असलेलं नातं तुमच्या सोबत शेवटपर्यंत असेल आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबत ते टिकत. म्हणून आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही. खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडत असते. म्हणून मित्रांनो, स्मरण करता समोर उभा राहतो तो आहे दत्त. जो संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जो आपल्या मदतीला धावून येतात ते म्हणजे आपले स्वामी महाराज. जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते म्हणजे आपले स्वामी महाराज. म्हणून स्वामी महाराज आपल्यासाठी सर्वस्व आहे आणि आपल्याला स्वामींशी एकनिष्ठ राहायचे आहे, एवढंच फक्त स्वामी महाराज म्हणत आहेत. स्वामी महाराजांकडे प्रार्थना करा, हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु सद्गुरू परम गुरु आहात. आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद तुम्ही स्वीकारावे, एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती कधीच निर्माण होणार नाही. म्हणून इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल. याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून नक्कीच पाणी काढेल. म्हणून त्याचा हिशोब तुम्ही नक्कीच ठेवायचा आहे. आणि तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा वास्तविक आणि व्यवस्थित उपयोग करून घ्यायला शिका. जो व्यक्ती व्यवस्थित त्याचा उपयोग करून घेईल तो जीवनामध्ये भरपूर पुढे जाईल आणि भरपूर नक्कीच प्रगती करेल. म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहे तेथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करत असतो. आणि कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो आणि देवाचे भक्त नाव घेतले
तरी त्याची पूजा होत असते. म्हणून फक्त देवाचं नाव जरी घेतलं तरी तुम्ही देवाची पूजा करू शकतात आणि देवाला सर्व काही आपण अर्पण करू शकतो. म्हणून फक्त देवाची पूजा करा आणि सर्व काही तुमचं सार्थक होऊन जाईल. आपली बाग सजवताना दुसऱ्याचे फुले विस्कटणार नाहीत ना, याची काळजी तुम्ही स्वतः घ्यायला हवी. म्हणून दुसऱ्यांचे कधीही नुकसान होऊ देऊ नये. आपल्या फायद्यासाठी सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच जीवनात नसतं. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आपल्याला आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते भरपूर पद्धतीनं आणखीन सुंदर बनवणं आपल्या स्वतःच्या हातात आहे आणि ते आपण नक्कीच बनवलं पाहिजे. तरच आपण चांगलं जीवन जगू शकतो आणि चांगल्या वाट्याला देखील जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो, प्रेमात हारलात ना म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल आणि ती तुमच्या नशिबात येणारच असेल. म्हणून इतरांसाठी वेळ नसेल एवढं कधी व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे कधी तुम्ही स्वस्त सुद्धा होऊ नका. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धन संपत्तीची मोजदाद नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तो खरा समृद्ध आहे आणि तोच व्यक्ती खरा हुशार सुद्धा असतो. म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता ठेवा. सर्व काही शक्य होईल. आणि मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहिजे असतील तर 50 रुपयांचा आरसाच लागतो आणि तो आरसाच तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जाईल. म्हणून हाव सोडली की मोह तुमचा संपून जाईल आणि मोह संपला की तुमचे दुःख पूर्णपणे संपून जाईल. आणि आरोग्य ही सर्वात मोठी तुमच्यासाठी देणगी आहे. समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून या गोष्टी तुम्ही जपून ठेवायला हव्या. मित्रांनो, लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक तुम्हाला वापरायला लागतील आणि विचार करून वापरायला लागतील, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर कसा परिणाम होतो, चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो. म्हणून तुम्ही ते लक्षपूर्वक बोलायला हवे. तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत ना, तरी कितीही चांगले प्रवचन ऐकलेत ना, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याचा जीवनात अवलंब करत नाही. म्हणून त्याचा जीवनात अवलंब करायला शिका, तरच तुम्ही जीवनात सार्थक होणार आहात. आणि देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आला तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी आपण नक्कीच जगावं. तुमच्या आयुष्यात जे केलं नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्वाचं आहे. आणि दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते. आणि म्हणून तुम्ही कुणाच्या भरोशावर पूर्णपणे राहू नका आणि कुणाशी अंतर्मनाने जोडले जाऊ नका. प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि भरपूर काही आराम मिळेल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे महत्वाचे आहे. आणि ते जो व्यक्ती नाहीसे करू शकतो तो जीवनात नक्कीच प्रगती करू शकतो. आणि तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागतात आणि ती प्रत्येकालाच भोगावी लागतात. त्यासाठी कुणालाही वेगळा रूल नाही. त्यामुळं स्वामी सांगतात, रागामध्ये हजारो चुकींच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते आणि तुम्ही मौनामध्ये कोणावर रागही करत नाही. म्हणून समोरच्याने कितीही राग केला ना तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा. राग तर प्रत्येक व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तो जीवनात पुढे सरकत असतो आणि तो जीवनात पुढे जातही असतो. म्हणून जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी त्यातून शिकत असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही तुम्हाला त्रास होतो आणि साजरा केला ना तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो आणि तो व्यक्ती भरपूर पुढेही जात असतो. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात ना हे त्यांचे कर्म आहे. तुम्ही त्याच्याशी काही घेणं देणं ठेवू नका, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता ना हे मात्र तुमचे कर्म आहे आणि याच्याशी तुमचं पूर्णपणे घेणं देणं आहे आणि हे तुम्ही चांगल्याच प्रकारे पार पाडलं पाहिजे. त्यामुळे कोणाशी वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि चांगल्या पद्धतीने मिळेल.
हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील तुम्हाला कधी परत मिळणार नाही. पण त्या आईवडिलांची नक्कीच तुम्ही काळजी घ्यायला शिका. आणि तुमचा जर विश्वास असेल स्वामी अस्तित्वात आहेत, तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा. आपण बाहेर गेलो तर आपल्याला स्वामी दर्शनही देतात आणि स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला गाडीवर स्टिकर दिसते, कुठे बोर्ड लावलेला दिसतो किंवा स्वामींची प्रतिमा दिसते आणि स्वामी तुम्हाला म्हणत असतात, बाळा तू जिथे जाशील तिथे मी तुझ्या पाठीशी राहील. कधी कोणाला समजवायचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढं समजतात जेवढी त्यांची कुवत असते आणि जेवढं ते समजू शकतात. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नाही. म्हणून कोणाशी गैरसमज जास्त करून घेऊ नका आणि ठेवतही जाऊ नका. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश जीवनामध्ये प्राप्त होत असते. आणि दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे आणि तुम्हीच यावर निर्णय घ्यायचा आहे. म्हणून आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही आणि त्याला कशाची कमी नसते, कारण तो देवावर विश्वास ठेवून सर्व आपली कामगिरी पार पाडत असतो आणि सर्व गोष्टी तो करत असतो. म्हणून देवावर विश्वास ठेवून जो व्यक्ती कामे करतो त्याला सर्व काही चांगलीच कामे मिळतात आणि सर्वच काही त्या आयुष्यात चांगलंच होत असतं. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही बोलताना भान ठेवून बोलत जा आणि कुणालाही काही बोलू नये. स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा तुम्ही वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि सर्व काही आपल्या जीवनात चांगल्या पद्धतीने पार पडत राहील आणि सर्व काही स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनात चांगलेच होत आहे. फक्त याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि तो विश्वासच तुम्हाला भरपूर काही देऊन जातो. स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा तुम्ही वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि सतत आपण जीवनामध्ये नवीन काहीतरी शिकत राहू. आपले आयुष्य हे आपल्या निर्णयांवर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन सुखमय होऊन जाते आणि नक्कीच ते सुखमय होऊनही जाईल. म्हणून मित्रांनो, मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही आणि कधी संपेल हे कधीच सांगता येणार नाही. म्हणून स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात. त्यावेळी आपण दुःखी न होता आपण कोणाला तरी गरजेला उपयोगी पडलो यात आपण फक्त आनंद मानला पाहिजे. आणि जगणं खूप सुंदर आहे. सतत तुम्ही रुसू नका. एक फुल तुमचं उमललं नाही ना म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र जीवनामध्ये कधीही हसणं विसरू नका. ज्या दिवशी तुम्ही हसणं विसरलात त्या दिवशी तुम्ही आनंद सगळ्या जीवनामधून काढून टाकाल. आणि नाती ही कधी नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुसरे म्हणजे दुर्लक्ष केल्यामुळे, तिसरे म्हणजे गैरसमजामुळे आणि चौथे म्हणजे सर्वात शेवटचे लोकांनी कान भरल्यामुळे. आणि लोकांचे कान तुम्ही कधी भरू नका. तुमच्या विरुद्ध लोकांनी कान भरले तर चालेल, पण तुम्ही कधी भरू नका. नात्यामध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा. नक्कीच ती नाती तुम्हाला पुढे सर्व काही देऊन जातील. आणि आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. ते सर्व माघार घेतात ना, तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि त्याला एकटा पडण्याची गरज सुद्धा लागत नाही, कारण स्वामी प्रत्येक क्षणी त्याच्या पाठीशी असतात आणि त्याला दर्शन देत असतात. स्वामी त्याला जणू म्हणत असतात की बाळा, तू कुठेही गेला तर सरते शेवटी मी तुझ्या पाठीशी असणार आणि तुझ्याच मागे माझा नक्कीच वास असणार. स्वामी सांगतात, आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो आणि तो त्या प्रकाशामध्ये त्याला काहीही कळत नाही. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच सुंदर बनवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला कोणीही मदत करणार नाही. त्यासाठी फक्त तुम्हाला मदत करणारे एकच, ते म्हणजे आपले स्वामी महाराज. आणि त्यांच्यावरच विश्वास ठेवून तुम्ही कामाची सुरुवात करा. बघा, तुम्हाला हळूहळू मार्ग भेटत जाईल आणि सर्व काही शक्य होत जाईल. स्वामी सांगतात, जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य तुम्हाला नक्कीच कमी पडून जाईल. आणि हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे.
काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो ना, तेव्हा सारं विश्व मौन होऊन ऐकत राहतं आणि सारं विश्व एकदम बेचैन होऊन नक्कीच त्यासाठी कार्य करत असतं. म्हणून आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा बस. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते आयुष्यामध्ये, म्हणून सुख न शोधता समाधान शोधलं पाहिजे. आयुष्य खूप आनंदात जाईल. जो व्यक्ती आयुष्यामध्ये समाधानी असतो त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीत सुख मिळत असते आणि प्रत्येक गोष्टीत त्याला चांगलंही वाटत असतं. म्हणून स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे आणि तो मार्गच तुम्ही अवलंबला पाहिजे. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले नाही ना तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला तुम्हाला देणे भागच पडेल आणि परमेश्वर तुम्हाला देईल सुद्धा, पण त्यासाठी तुमची तशी कुवत असली पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर जात असतो. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये प्रयत्न कधी सोडू नका आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्रापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.